नमस्कार मंडळी. नमस्कार. बघा असं आहे ना, अचानकच म्हणजे आपलं 2 दिवसापासून आपल्या इकडे आहे ना वारं पाणी वगैरे चालू आहे. आणि आज पण 1 तारखेला कंकुत्र बघून तर आज 1 एप्रिल आहे आणि आजच्या दिवशी चांगलं मस्त वारं सुटलं होतं लय जोरात. त्याच्यामुळे आपण आज बघा टेरेसला म्हणलं आपण वरतून बघू वारं वगैरे काय दिसतंय, काय कुठं पाणी चालू आहे का काही. का आता हवा तर सध्या कमी झाली आणि आपण आलो टेरेसला, पण इकडं ढग कसं झालेलं आहे आणि हवा अजून चालूच आहे सध्या, बारीक बारीक हवा. शक्यता आहेच पाणी येण्याची. हो, मम्मी तर स्वयंपाकाला लागली होती. चूल शेतीला चुलीतून टाकली मम्मीनं. काय करू असं पाऊस आल्यावर. या साईडनं पण सगळं ढग आलंय, किती आभाळ आलंय. मग येईन का पाऊस? हवा आली, एकदमच हवा आली, मग चुली इथून टाकावं लागली. 6च वाजले, जास्त टाइम नाही झाला. पण म्हणलं बरं आहे, पाऊस सांगितल्यावरच आहे तर आपण एरवय चिरवय स्वयंपाक करून घेतल्याला बरं आहे. म्हणलं चुलीवर स्वयंपाक आहे, बाहेर स्वयंपाक असल्यामुळे लवकर करून घ्यावा. चूल पेटवणं, अर्ध सामान घरात आहे ना, अर्ध बाहेर आहे. हवा सुरू झाली, टाकावं लागलं इजून आणि आलं पाहता गच्चीवर. म्हणलं आता चला आपण आहो ना, आपण वर आलो आणि हवा बंद झाली आता. आणि कुत्री कुत्रीला करून मस्त आली काय वर घेऊन आल्यावर वरती मस्त आता हवा लागू राहिली नसतं गार. आता काय म्हणते काय करायचं नंतर, जास्त हवा पाऊस नाही आला पाहिजे जास्त. होय मम्मा? हाव ना, आपलं स्वयंपाक होस तर नाही आला पाहिजे. कसं सगळ्या गोष्टी सुट्टी राहील पण पोटपूजाला सुट्टी नसती. बघत राहणार शेवटपर्यंत आता बघ काय होतंय काय नाही. बघ असं आता कुत्रीच पाहिजे कशी बघू राहिली असे. तिला वर आणलं की तिला मस्तीच सुस्ती. तिला वर आणलं की लयच खुशी होती, लय भारी खेळती ती. बरं ती राहतच नाही, मी घरी असलं बी जिथं जाय तिथं ती येणारच आहे. 15 मिनिट शेवटपर्यंत ब्लॉग बघा आपण वातावरणात कसा बदल जे काय तर. परत आवाज सुरू झाली आता. कमी वाटू राहिली, मग तर लय जोरामध्ये हवा आली होती. मम्मीचं चाललंय बा इकडे कुत्री संग खेळणं. मम्मीला काही टाइमपास करायला काही नाही, कुत्रीला काही नाही, दोघी सारख्याच झाल्यात. पाऊस पण येऊ राहिलाय बा, पाऊस पण सुरू झालाय. मम्मा पाण्याला काय नका. पाऊस पण आला मंडळी आता. हे बघा आपले शेड, हवा डायरेक्ट आपल्या रोमेकडे येते. मग मम्मीला वाटतंय भेव. हे बघा कसे हल्ले पत्रावरून पहा. तरी पप्पाने त्याच्यावरती शिडी टाकली वर लागू नये म्हणे. आता लय पाऊस लागू राहिलाय मला. आय मम्मा चल. आता मी मंडळी मस्त झोपलो होतो बघा. सर मी कॉलेजला ना 3 वाजता सोडलं होतं, पण मला घरी येऊस तर 4 वाजले, कारण बॅटरी टाकायची होती आपल्या गाडीला. त्याच्यामुळे टाईम लागला मला घरी येऊस तर, उशीर झाला. घरी आल्यावर मग 4 वाजता बघा आलो, कपडा चेंज करून मी झोपलो. जर झोपलो तर आता किती वाजलेत, मम्मीने उठे पा मला 6 वाजता. मग मस्त झोपलो होतो ना, तर उठतच नव्हतो मी. अरे मस्त झोप लागली पुन्हा मला. आता मंडळी कसं आभाळ झाला आता, इकडून लाल इकडून काळं. लय येईन का मम्मा? हवानं पुढे जायला नाही येणार आहे पाणी चांगलं. का नको आता मंडळी बघत राहा शेवटपर्यंत, पाहू काय काय होतंय तर. पहा मंडळी, आभाळ जास्त आलं, इकडून पाणी सुरू झालंय, हवा पण सुरू आहे. मी स्वयंपाक करायचा आहे तर हवा जे सगळं सुटल्यामुळे चूल काही तिथं येईना. मला तर लागली बा कावाची भूक, त्याच्यामुळे मी मला घेऊन आलो गुपचूप. इथं शायरी बन गया. कोणता? अच्छा, याला कोण खाणार आहे का? गोड पाणी ते मग. चला या मंडळी, तुम्ही पण या पाणीपुरी खायला. मला भूक लागली म्हणून मी खाऊ राहिलोय, तुम्ही पण या खायला चला. पाण्याला अजून बाहेर इकडं पाऊस चालूच आहे. आपण पहिले तिथं बसलो होतो, तिथं आता पाण्याचा वसाडा लागू राहिला आहे. त्याच्यामुळे आपण आलोच बघा इकडं. आणि इकडं आता आणलं बघा आपण पार्सल आणलं आता भाजी. मग इकडं वाटली मग बघा शेवभाजी. चपात्या होत्या आपल्या शिळ्या. ते काय मम्मा पनीर कधी सल्ली मग दिसाय ना नाही ती काय. पनीरच आहे. आणले पनीर आणि चपात्या होत्या बघा आपल्या शिळ्या.
आता शिळ्या चपात्या थोड्या आणि आता तिकडं ही काय शेवभाजी. आता चालूच बघा आपले जेवणं आणि आपण बसलो बघा मंडळी हे डायरेक्ट तळघरामध्ये एकदम खाली जिथं म्हणजे मोठे मोठे दुकान जे असते खाली पार्किंग असते ना सगळ्यात पार्किंगमध्ये सगळ्यात खाली बसले. हां आपण तिकडून जाऊ नेपाराती बिरा तिथं घेऊन आलो. हवामुळं आणि विजामुळं जसं भेव वाटतंय मंडळी बाई काही नाही. आणि चूलच्या चूल तर लईच हवा सुटली होती त्याच्यामुळे चूल बंद केली आणि आता पाऊस चालू का होता इजा हवा पण झाली तर इजा चालू आहे इजानं आता पाऊस चालू आहे सध्या. आता बसलं आम्ही इकडे जेवायला तर या तुम्ही पण जेवायला आणि आपण असं बसलं सगळं खाली एकदम पार्किंगमध्ये सगळं तळघरामध्ये आता चाललं आहे जेवण आमचे. चला ह्या पा मंडळी इथं आपले जेवण चाललेत ना इथं ह्या पण मस्त कोणता पक्षी कबूतर आहे का मग कोणतं आहे काय माहिती नाही तर मस्त इथं खोपा केला आहे आणि किती मस्त बसलाय पाय त्याच्यामध्ये आतमध्ये. कबुतरी नाही का हां तळघरामध्ये पैसे पैप लावले ते एवढी झाड चिमणी कुशीच राहते बारीकशी कबूतर नाही कबूतर नाही कबूतर हां नक्की सांग अंडा बिंडा त्याला सांगतो ना ते तिथं बसेल ते तिथं त्यो त्यो दिसला का कबुतरचं का तुला इथून गुलाबी कलर गुलाबी पाणी बरं ते सांगते ना मंडळी. हां जेवण घेऊन झाले मंडळी जेवायला बोलवलं नाही मॅ बोललेलं होतं ना ते थोडं सर करत असं थांबलेलं घ्यायचं म्हणजे तिकडं आम्हाला थांबलेलं घ्यायचं होतं तिकडं तर त्याचा सगळं पाय येऊ राहिले त्याचे तसं असेल ते हे चालली बाबा यायचे लगेच झोपायची येत यार येतं पासारा असा पडलाय चट लगेच झोप येत तयारी झोपा झोपा बाबा झोपा 9-10 वाजलेत. 10 वाजले साडेदहा झालीत का 10:30 झालीत बा झाले मग झोपा तुम्ही. आता मम्मा हे आवरून कुठं घरी नाहीच आहे का आता घरीच न्यावं लागेल ना नाही लागा ना बळ वगैरे पाणी चालू आहे मला घरी झोपणार हां आपण झोपणारच बघा घरी पाऊस थांबलाय पण ही गडगडणं नाही थांबल्या अजून तिथं पाणी चालू आहे भरपूर आहे हे बाय भरपूर आहे भरपूर आहे बाई जर्रा भरपूर आहे जर्रा कसा वाढलाय पाय वाढला नाही हो ते नाही थांबलं झालीत आपले जेवण आपला मस्त पसारा आवरून शिवरून चला बाय बाय.